लाली आणि डिंपीला देवीसिंगचा एवढा राग येतो की ते ठरवतात. आणि इकडे सुधाकर पण जामकरला अशी काय माहिती देतो. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. सुधाकर आणि जामकर रात्रीचे फिरत असतात. सुधाकर म्हणतो, साहेब तो आता आमदारबाईपर्यंत पोहोचला आहे. उद्या मुख्यमंत्री साहेबांचा पाठिंबा घ्यायला याला वेळ नाही लागणार. जामकर म्हणतात, त्यावर एक मार्ग काढला आहे मी. सुधाकर विचारतो, कोणता मार्ग साहेब? आता मात्र जामकर मस्त प्लॅन सांगतात. सुधाकर घरी पिऊन जातो आणि मुद्दाम आप्पांचा दरवाजा वाजवतो. आप्पा म्हणतात, काय रे आला का ढोसून? पण सुधाकर मात्र खूप नाटक करत असतो. रणजी म्हणते, काय रे सुद्या, काय हालत करून ठेवली आहे बाई, तुला तर उभा राहता येईना. सुधाकर म्हणतो, तो गोपाळ महाराज. कसला महाराज? एक नंबरचा ढोंगी आहे ढोंगी. रणजी म्हणते, सुद्या अरे असं काय बोलतोय, आपला महाराज येतो, आपला गोपू. सुधाकर म्हणतो, तुला माहीत नाही, तो महाराज नाही, खुनी खुनी. लोकांच्या मनाची खून करतो, त्यांच्याशी खेळतो. एक दिवस त्याच्या चेहऱ्यावरचा नाही बुरका फाडला ना तर नावाचा सुधाकर देशमुख नाही. आता आप्पा हे सगळं गुपचूप ऐकून घेतो. रणजी म्हणते, बाई आता याचं काय करावं? आणि लालची आप्पा त्यामध्ये अडकतो. तो आश्रमात जातो आणि म्हणतो, गोपाळ मला बोलायचे तुझ्याशी. आप्पांचा चेहरा बघून गोपाळ म्हणतो, चला बाहेर. ते आता झाडाखाली जातात. देवीसिंग म्हणतो, एवढं काय बोलायचं होतं? ते म्हणतात, तो सुधाकर रात्री ढोसून आला होता, बरळत होता गोपाळ बाबांचा बुरका फाडील म्हणून. म्हटलं सिक्रेट आहे, तुला सांगावं. आप्पा निघून जातो आणि देवीसिंग म्हणतो, सिक्रेट आहे की या जामकरने कुठला नवीन डाव टाकलाय की टाकायचा आहे? लवकरच नवीन खड्डा खांदावा लागेल. लाली घरी येते. फुलाबाई म्हणते, काय ग लाले, कुठे गेली होती? आणि डोक्याला काय लागलं? केवढं लागलंय बघ. लाली म्हणते, काही नाही आत्या. तिची आई म्हणते, कसं काही नाही? अहो लालीला कुठल्या तरी वकिलाचं भूत लागलं होतं आणि त्याच्यासाठी जावईपुनी तिला आश्रमात ठेवली होती. फुलाबाई म्हणते, अहो काय सांगताय, आमासनी तर काय बी माहिती नाही. गोपाचा एवढा खोटरड्यापणा बघून लाली बघतच राहते आणि आता पुन्हा एकदा ती लकीची मदत घेते. देवसिंग मात्र सारखा विचार करत असतो आणि म्हणतो, ह्या जामकरचं जरा जास्तच वाढलंय आणि हा सुधाकर ह्याला मदत करतोय. आता या सुधाकरचं काहीतरी करावंच लागणार आहे. लवकरच त्याला मोक्ष द्यावा लागणार आहे. आता तर भीती जास्तच वाढत चालली आहे. असे किती खून करणार? एकदा की विभाची संपत्ती हाती आली, मी इथून निघून जाणार. लोकांना सांगेल की मी जिवंत समाधी घेणार. आता मात्र देवीसिंग चांगलाच प्लॅन करत असतो. पण लाली काय देवीसिंगला नीट जगू देणार नाही. तर मागच्या भागामध्ये असं घडतं, देवीसिंग कपाट उघडतो आणि त्यामध्ये लाली असते. तो आता तोंडावरचं काढून म्हणतो, लालीजी. लाली म्हणते, अहो सोडा ना मला, खरंच माफ करा. तर तुम्हाला काय गरज आहे ह्या सगळ्यामध्ये पडायची? तुम्हाला काय सांगितलं होतं आश्रमात यायचं नाही? ती नाही हो, मला तुमची खूप काळजी वाटत होती आणि तुमच्यावर काही संकट येऊ नये म्हणून मी करत होते. पण काय केल्या देवीसिंग काय ऐकत नाही. लाली गयावया करत असते. पण शेवटी तो खूप काय बोलतो. तिच्या तोंडाला पुन्हा बांधून म्हणतो, तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. तो आता खाली जायला लागतो. तेवढ्यात मान्या पाय धरतो आणि म्हणतो, महाराज चुकलं, खरंच चुकलं. मला माहिती आहे मी असं नव्हतं करायला पाहिजे. देवसिंग म्हणतो, चुकलं म्हणून नाही चालणार, त्याचं प्रायचित्त करावं लागणार. मान्या म्हणतो, महाराज करणार ना, करणार प्रायचित्त, बोला ना काय करू? देवसिंग म्हणतो, प्रायचित्ताचं नंतर सांगतो, पण आता मोठा श्वास घे. तो श्वास घेतो. तो म्हणतो, हळूच सोड. मान्या तसंच करतो. देवसिंग म्हणतो, आता बरं वाटतं का? तो म्हणतो, लिटिल. देवसिंगचा दरबार भरतो आणि तेवढ्यात लालीची आई येते. लाली करत ती गोंधळ घालत असते आणि म्हणते, महाराज माझी लाली कुठे आहे? आता सगळेजणं तिला अडवायला लागतात. मान्या म्हणतो, ओ बाई हे काय बोलताय? आणि वहिनी इथं कशाला येतील? जा नंतर या तुम्ही. तेवढ्यात जित्या म्हणतो, अरे वहिनीची आई आहेत. मान्या म्हणतो, वय काय? मंग्या म्हणतो, मामी तुम्ही नंतर या बरं. आणि हे बघा इथं काय वहिनी नाही आहे. जित्या म्हणतो, मामी खरंच नाही आहे आणि महाराजांचा दरबार चालू आहे. पण लालीची आई म्हणते, मला माहिती आहे लाली इथंच आहे आणि महाराज तुम्ही बांधून ठेवलं आहे. आता मात्र देवसिंगची हालत वाईट होते आणि तो विचारतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं? ती डिंपलला दाखवत म्हणते, ह्या पोरीनं. आता देवीसिंगकडं काहीच पर्याय राहत नाही आणि तो म्हणतो, आहेत लालीजी इथे, त्यांना वकिलाचं भूत लागलं आहे. तिची आई म्हणते, हो का महाराज, तुम्ही सांगायचं ना माझी लाली कशी आहे? तो तर आता तरी ठीक नाही आहे, पण ठीक होतील. हे ऐकून तर सगळे आश्चर्यचकित होतात. देवसिंग म्हणतो, डिंपल जरा आते बोलायचे तुझ्याशी.
आता मात्र डिम्पी चांगलीच घाबरते आणि देवीसिंगच्या मागे जाते. देवीसिंग आत जातो आणि तिचं नरडं दाबतो आणि म्हणतो, बोल, तुला कोणी सांगितलं लालीजी इथं आहेत आणि तुझी हिंमत कशी झाली त्या लालीच्या आईला सांगायची? डिंपल आता कशीबशी सोडते आणि म्हणते, डॉक्टर, अहो तुम्ही अजून एक फांद्यात पडू नये म्हणून मीच सांगितलं आणि त्या दिवशी रात्री तुम्ही लालीला घेऊन चालले होते तेव्हा मी बघितलं. डिम्पीने बघितलेलं असतं की देवीसिंग लालीला घेऊन जात असतो. ते आता वर जायला लागते पण तेवढ्यात देवीसिंग जोरात दाराला लाथ घालतो आणि लालीला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. हे डिम्पी बघते आणि हेच त्याला सांगते. आता देवीसिंग नरडं दाबत तिला खूप धमकी देतो. तो निघून जातो. डिम्पी म्हणते, याचं आता लय झालंय, माझी वेळ आली की मला इंगा दाखवणार. देवीसिंग बेडरूममध्ये जातो, दार लावतो आणि लालीला बाहेर काढतो आणि म्हणतो, तुमच्या आई आल्यात बाहेर. लाली म्हणते, खरंच मला माफ करा, मी पुन्हा अशी नाही वागणार, मी जाऊ का आता? देवीसिंग म्हणतो, त्या जखमेचं काहीतरी करा. तो औषध लावा, तिथे बॉक्स आहे. ती म्हणते, मी तो मी नाही तर कुणी? आता लाली कशीबशी खाली बसते आणि बॉक्स काढते. तो लावा ना. ती म्हणते, हो लावते. तो थांबा, मीच लावतो. आता तुमचा नवरा आहे, एवढं तर करायलाच पाहिजे. तो लालीची जखम पुसतो आणि पट्टी बांधतो. लाली निघून जाते. देवीसिंग म्हणतो, मला नाही वाटत ही लाली शांत बसेल. ही शांत बसणाऱ्यातली नाहीच आहे. त्याआधी मलाच काहीतरी करावं लागणार. लाली दाराबाहेर येते आणि रागाने बघत म्हणते, गोपाळ, तुला काय वाटलं मी तुला असं सोडेल? ते आता डोळ्यातलं पाणी उडवते आणि म्हणते, आजपर्यंत तुझ्यावर संकट येऊ नये म्हणून मी काळजी घेत होते, पण आता तुझ्यावर कसं संकट येईल हे मी बघणार. ती आता खाली जाते. तिची आई म्हणते, लाले कशी आहेस ग? आता दोघी पण एकमेकीला मिठी मारतात. लालीची अवस्था बघून सगळेच चकित होतात. लकी म्हणतो, वहिनी, अहो काय झालं? लालीची आई म्हणते, लाले हे डोक्याला काय लागलं? लाली म्हणते, आई सांगते, चल बाहेर. आता सगळे विचारत असतात पण लाली काही सांगत नाही. झुंजार, अभिषेक, लकी, जित्या सगळेच एकमेकाकडं आश्चर्याने बघत असतात. पण लाली मात्र आईला घेऊन बाहेर जाते. ती आता गेटच्या बाहेर जाते आणि आश्रमाकडे बघते आणि म्हणते, गोपाळ, आता तुझे दिवस सुरू झाले. आता लालीच्या तावडीतून तुला कोणीही सोडू शकणार नाही. आता दरवेळेस लालीसाठी जे संगीत लागतं ते लागतं आणि पुन्हा एकदा लाली लेडी डॉन होते. इकडे जामकराने सुधाकर देवीसिंगचा पिछा काही सोडत नाही आणि रात्री आश्रमाच्या बाहेर उभा असतात. पण सुधाकर मात्र चिंता व्यक्त करतो आणि म्हणतो, साहेब, आमदार वेमुळे आपण या गोपाळचं काही करू शकत नाही. आपण काही करायला लागलो की त्यामध्ये येतात. जामकर म्हणतो, आमदार मॅडमला घाबरायची काही गरज नाही, आपलं काम चालूच ठेवायचं. तो आता सुधाकरला एक भन्नाट प्लॅन सांगतो. लकी आतमध्ये म्हणतो, मी आलोचा. आता लकी पळतो लालीच्या मदतीला. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.